जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलं, शेअर केलं, लाईक केलं, त्या सर्वांना देवबाप आशीर्वादित करो. प्रियांनो, हे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि देवाच्या वचन अनेक लोकांपर्यंत घेऊन जावा. कारण परमेश्वर हा जिवंत प्रभू आहे आणि सर्व राष्ट्रांचा निर्माण करता, सर्व पृथ्वीचा निर्माण करता आणि सर्व जगाचा निर्माण करता एकमेव देव आहे, तो म्हणजे यहोवा राफा, यावे शामा आणि यहोवा जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त हा निर्माण करता आहे. आणि म्हणून आपण त्या देवाला धन्यवाद देऊया. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. पुन्हा एकदा तू आमच्या प्रत्येकाचं जीवन तू आशीर्वादित केलेलं आहे. या जिवंताच्या भूमीवरती तू आम्हाला जिवंत ठेवलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या वेळी प्रार्थना करत असताना तू आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे आणि तुझ्या पवित्रतेत, तुझ्या ज्ञानात, तुझ्या सामर्थ्यात, तुझ्या प्रीतीत, तुझ्या दयेत तू आम्हाला वाढव आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, या सकाळच्या वेळी तुझ्या पवित्र स्थानी येण्यासाठी जी संधी दिलेली आहे ती आम्हाला मिळालेली आहे, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या आत्म्याने, तुझ्या सामर्थ्याने भर. तुझे नवनवीन शब्द तू दे आणि तुझं गौरव दे. जे माझे बंधू बहिणी आणि प्रिय प्रभू येशू सर्व लेकरं जे वचन ऐकतील, त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. त्यांच्या जीवनामध्ये बदल घडून आण आणि तुझं गौरव दे. ओ पित्या परमेश्वरा, आम्ही अब्राम, इसाक आणि प्रिय प्रभू येशू त्याची 2 लेकरं याकोब आणि येसाव यांच्याबद्दल पाहत असताना प्रभू, आमचं जीवन कसं आहे हे तू आम्हाला दाखवून दे आणि पवित्रतेत, तुझ्या वचनात, तुझ्या सामर्थ्यात वाढण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर प्रिय प्रभूजी. आणि तू आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. हे देवा, आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवा, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत प्रभू येशू तू आहे. प्रभूजी, आज या सकाळच्या समयी आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत आणि सर्व प्रोग्राम, सर्व भक्ती तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, आपण देवाच्या गौरवासाठी सुरुवातीचं एक गीत गाऊया आणि त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याच्या नावाला गौरव देऊया. आणि खरोखर तो महान आणि जिवंत परमेश्वर आहे. ज्यावेळेस आपण त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊ, त्या वेळेस तो आमच्या जीवनामध्ये सहाय्य करतो, मार्गदर्शन करतो. यावेळेस आपण गीत गाऊया. प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान आसमानों से भी ऊंचा, तेरे विचार सागर की रेत से ज्यादा, प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, तेरी आराधना मैं करूं, आराधना मैं करूं, प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान
आसमानों से भी ऊंचा, तेरे विचार सागर की रेत से ज्यादा, प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, तेरी आराधना मैं करूं, तेरी आराधना मैं करूं। हे बाप, आपल्या सर्वांना या गीताद्वारे आशीर्वादित करो आणि आपल्या कुटुंबामध्ये देवबाप शांती आणो। देवबाप आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो। प्रियांनो, आजच्या मन्नासाठी, आजच्या प्रार्थनेसाठी आपण शास्त्रभाग काढणार आहोत। 27 अध्याय आणि 41 पासून आपण पुढे पाहणार आहोत। आता या ठिकाणी इसाक याकोबाला हारान येथे लावून देतो। याकोबास आपल्या बापाने आशीर्वाद दिला, त्यामुळे येसावाने त्याच्याशी वैर धरले। येसावाने आपल्या मनाशी म्हटले, माझ्या बापाचे सूतक धरण्याचे दिवस जवळ आले आहे। त्यानंतर मी आपला भाऊ याकोब या जीवे मारेल। आपला वडील मुलगा येसाव याचे हे म्हणणे रेबेकाला कुणी कळवले, तेव्हा तिने आपला धाकटा मुलगा याकोब यास बोलावून म्हटले, पहा, तुले जीवे मारण्याचा बेत करून तुझा भाऊ येसाव आपले समाधान करून घेत आहे। तर माझ्या बाळा, आता माझे ऐक, उठ, हारान येथे माझा भाऊ लाबान आहे, त्याच्याकडे पळून जा आणि तुझ्या भावाचा तुझवरचा राग जाईपर्यंत थोडे दिवस त्याचपाशी राहा। तुझ्या भावाचा तुझवरचा राग जाऊन तू त्याला जे केले त्याला विसर पडेपर्यंत तेथे राहा। मग मी तुला तेथून बोलवणे पाठवून आणीन आणि एकाच दिवशी तुम्ही दोघांनी मला का अंतरावे। तेव्हा रिबेका इसाकास म्हणाली, या हेतीच्या मुलीमुळे माझा जीव मला नकोसा झाला आहे। यांच्यासारखी हेतीची मुलीतली, या देशाच्या मुलीतली एखादी याकोबाने वरली तर मला जगून काय लाभ। पहा, ह्या ठिकाणी आम्हाला याकोबाने जो आशीर्वाद हिसकावून घेतला होता, तो आशीर्वाद, त्या आशीर्वादामुळे येसावाच्या मनात राग होता आणि तो याकोबाला जीवे माराव्यास पाहत होता। आणि ही गोष्ट रिबेकाच्या म्हणजे याकोबाच्या आई रिबेका हिच्या कानावरती गेल्या आणि मग तिने आपला धाकटा मुलगा म्हणजे याकोब याला बोलवून तिने सांगितलं की, बाळा, तू माझा भाऊ लाबान याच्याकडे तू निघून जा। आणि मग पहा पुढे 28 अध्याय पहिलं वचन आम्हाला सांगतं, तेव्हा या इसाकाने याकोबास बोलावून आशीर्वाद दिला आणि बजावून सांगितले की, कनानी मुलीपैकी कोणी बायको करू नको, तर उठ, पद्दन आराम येथे तुझ्या आईचा बाप बथुएल याच्या घरी जा व तुझा मामा लाबान यांच्या मुलीपैकी बायको कर। सर्व समर्थ देव तुला आशीर्वाद देव, तुला फलद्रूप करून तुझी वंशवृद्धी अशी करो की तुझ पासून राष्ट्र समुदाय उद्भवो। तो तुला व तुझ बरोबर तुझ्या संततीला अब्रामाला दिलेला आशीर्वाद देव, म्हणजे देवाने अब्रामास दिलेला देश व ज्यात तू हल्ली उपरी आहेत तो तुझे वतन होईल। अशा प्रकारे इसाकाने याकोबाची रवानगी केली आणि याकोब पद्दन आराम येथे याकोब व येसाव यांची आई रिबेका हिचा भाऊ लाबान जो आरामी बथुएलचा मुलगा त्याचकडे गेला। बघा, या ठिकाणी मग स्वतः बापाने याकोबाला बोलवलं आणि त्याला बजावून सांगितलं की या ठिकाणच्या
कानानी मुलींपैकी कुणी बायको करू नको, तर उठ पद्दनाराम येथे जो तुझ्या आईचा भाऊ आहे तुझ्या आईचा बाप बथुएल याच्या घरी जा व तुझा मामा लाबान यांच्या मुलीपैकी बायको कर. आता ह्या ठिकाणी इसाकाने याकोबाला ह्या गोष्टी निक्षून सांगितल्या आहेत. प्रियांनो, या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आम्हाला दिसत आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याच नातेवाईकांमधली मुलगी का करावयास त्या ठिकाणी सांगत आहे. प्रियांनो, ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्ही निक्षून पाहिली पाहिजे. आता ह्या ठिकाणी देखील याकोबाने बापाच्या आज्ञेनुसार त्या ठिकाणी वागलेला आहे. त्याने जगातल्या मुलींकडे त्यांनी पाहिलं नाही. प्रियांनो, आजचे तरुण पिढी जर आम्ही बघितलं तर स्वतःच्या मनाप्रमाणे कोणत्याही जातीतली, कोणत्याही वंशातली, कुठलची कोणतीही मुलगी करून आणतात आणि मग नंतर त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी जर आम्ही ह्या ठिकाणी पाहिलं तर हे जे लेकरं होते, हे लेकरं देवाची आज्ञा पाळणारे होते, प्रभूच्या इच्छेनुसार चालणारे होते, देवाचं वचन मानणारे होते आणि देवाच्या संगती बोलणारे असे लेकरं होते. त्यांना देवाची माहिती होती. परंतु आजच्या लेकरांना देवाच्या वचनाची आणि देवाची भीती त्यांच्या जीवनामध्ये राहिली नाही. अनैतिकता हे त्यांचं मुख्य साधन आहे आणि पापामध्ये राहणं हे त्यांचं जीवन आहे. आजच्या ह्या लेकरांच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी दिसून येत आहे. प्रार्थना ही त्यांच्या जीवनामधून जवळपास हद्दपार झालेली आहे आणि त्यांचं आयुष्य जगण्यासाठी फक्त त्यांना आताचा सध्याचा मीडिया आणि मोबाईल हे पाहिजे आहे. प्रियांनो, ही सर्वात भयंकर आणि मोठी सैतानिक गोष्ट आज तरुण पिढीमध्ये आम्हाला दिसून येत आहे. बघा, अब्रामाच्या काळी जेव्हा अब्रामाने इसाकाला तर माहिती नव्हतं की त्याला त्याचा बापने कुठून बायको आणली, काय आणली, पण अब्रामाने त्याच्या दासास सांगितलं आणि दास देखील दासाने देवाला सांगितलं आणि देवाने त्याला ती बायको दाखवून दिलेली होती. आणि पुढे इसाकाचं आयुष्य आनंदाने आणि समृद्धीने आम्हाला गेलेलं दिसत आहे. जो देवाच्या वचनाच्या बरोबर चालतो, देवाबरोबर चालतो, देवाच्या इच्छेने चालतो, त्यांचं जीवन अधिक आणि अधिक आशीर्वादित आम्हाला दिसत आहे. आणि मग नंतर आता ह्याच कुटुंबामध्ये आणखी एक दुसरी बाजू होती, ती आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. वचन 6 ते 9 या वचनांमध्ये आम्हाला दिसत आहे. बायबल असं एक जगातील आध्यात्मिक पुस्तक आहे की ते देवाने त्याच्या दासांना सांगितलं आणि देवाच्या दासांनी ते लिहून ठेवलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टी आणि प्रत्येक दासाच्या जीवनातील सर्व उणिवा, त्यांनी केलेले पाप हे देखील बायबलमध्ये लिहून ठेवलेलं आहे. कोणत्याच गोष्टी त्या ठिकाणी झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणून बायबल हे एक जिवंत देवाचं एक ते जिवंत पुस्तक आहे. एक ती जीवनाची भाकर आहे. त्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट लपवलेली नाही. आणि मग नंतर इसाकाचा दुसरा मोठा मुलगा येसाव हा आम्हाला दुसरी पत्नी करताना दिसत आहे. येसावाने पाहिले की इसाकाने याकोबास आशीर्वाद देऊन पद्दनाराम येथील बायको करण्यासाठी तिकडे पाठवले आहे आणि आशीर्वाद देते वेळी त्यांनी त्यास बजावले आहे की कनानी मुलीपैकी बायको करू नको. आणि याकोब आपल्या आईबापांची आज्ञा मानून पद्दनाराम येथे गेला आहे. आपला बाप इसाक यास कनानी मुली पसंत नाही हे जाणून यासाव इश्माईलाकडे गेला आणि त्याने इश्माईल बिन अब्राम याची मुलगी व नबायोतची बहीण महलत हिच्याशी विवाह करून तिला आपल्या बायकास सामील केले. म्हणजे
येसाव हा मुलगा अधिक होता. त्याने पाहिलं बापाने आपल्या भावाला आज्ञा केली आणि तो ती आज्ञा मानून आपला मामा लाबान याच्याकडे तो गेलेला आहे. हे पाहून त्याच्या बापाला आणखी त्रास देण्यासाठी त्याने काय केलेलं आहे, विदेशी मुलगी त्या ठिकाणी बायको केलेली आम्हाला दिसत आहे. बापाला त्याने दुःखी केलं. परंतु प्रियांनो, मी तुम्हाला एकच सांगतो, तर त्या ठिकाणी बाप दुःखी झाला नाही, तर तो देवाला अंतरलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये देवाने त्याला आशीर्वादित केलं नाही. प्रियांनो, आता पुढे आम्हाला याकोबाच्या जीवनामध्ये आम्हाला अजून एक गोष्ट आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. बेथेल येथे याकोबाला पडलेले स्वप्न. मग 10व्या वचनापासून तर थेट 22व्या वचनापर्यंत आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. मग इकडे याकोब बैरशेबा येथून हारानात जावयास निघाला. तो एके जागी पोहोचला असता सूर्य मावळला, म्हणून तेथे रात्र घालवावी या विचाराने तिथला एक धोंडा उशास घेऊन तो त्या ठिकाणी निजला. आणि तेव्हा त्या स्वप्न पडले. त्यात त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशात लागला आहे आणि तिच्यावरून देवदूत चढत उतरत आहे. आणि पहा, परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून त्यास म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राम यांचा देव व इसाक यांचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहे ती मी तुला व तुझ्या संततीला देईल. तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजकणा इतकी होईल. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा चारी दिशास तुझा विस्तार होईल. आणि तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील कुळे, सर्व कुळे आशीर्वादित होतील. पहा, मी तुझ बरोबर आहे आणि जिकडे जाशील जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, खरोखर ह्या ठिकाणी परमेश्वर आहे, पण हे मला कळले नव्हते. तो भयभीत होऊन म्हणाला, हे किती भयप्रद स्थळ आहे. हे प्रत्यक्ष देवाचे घर व स्वर्गाचे दार आहे. याकोब पहाटेस उठला आणि जो धोंडा त्याने उश्वास घेतला होता त्याचा त्याने स्मारक स्तंभ उभारून त्या तेलाचा अभ्यंग केला. आणि त्याने त्या ठिकाणचे नाव बेथेल म्हणजे देवाचे घर असे ठेवले. पूर्वी त्या नगराचे नाव लूज असे होते. याकोबाने असा नवस केला की देव माझबरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तीत माझे संरक्षण करील आणि मला खावयास अन्न व ल्यावयास वस्त्र देईल. आणि मी आपल्या पितृगृही सुखरूप परत येईन. तर परमेश्वर माझा देव होईल आणि हा जो धोंडा मी स्मारक स्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल. आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करीन. पहा, ह्या ठिकाणी परमेश्वराने याकोबाच्या स्वप्नामध्ये जाऊन पुन्हा एकदा त्याला जागृत केलेला आहे. देवाने याकोबाची संगती कधी सोडली नाही, कारण तो देवाला सोडत नव्हता. स्वप्नामध्ये येऊन देवाने त्यास सांगितलं की मी परमेश्वर तुझा पिता अब्राम व इसाक यांचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहे ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. पहा, आता याकोब हा मामाकडे चाललेला आहे आणि देवाने त्या वाटेत त्या लूज, ज्या पूर्वी त्या नगराचं नाव लूज होतं, त्या लूज नगराच्या गावाच्या जवळ त्या भूमीवरती त्या देख धोंडा घेऊन तो त्या ठिकाणी झोपी गेलेला होता. आणि त्या गावामध्ये तो झोपला असताना देवाने त्याला दर्शन दिलेले की भूमी मी तुझ्या व तुझ्या संततीला देईल. केव्हा देईल?
तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजकणा इतकी होईल. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा चारही दिशास तुझा विस्तार होईल आणि तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. पहा, मी तुझ बरोबर आहे आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करेन आणि तुला या देशात परत आणेन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. बघा, या ठिकाणी परमेश्वराने सांगितले की तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. म्हणजे देवाने जे काही सांगितलं होतं ते याकोब आपल्या जीवनामध्ये करत असताना दिसलेलं आहे. देवाने जे काही गोष्टी सांगितल्या त्या तंतोतंत याकोब पाळताना दिसत आहे. त्याने आपला बाप व आपली आई यांची आज्ञा त्या ठिकाणी पाळताना तो दिसत आहे. आणि म्हणून परमेश्वराने त्याला रात्री स्वप्नामध्ये दर्शन दिलेलं आम्हाला दिसत आहे. पहा, आजचे लेकर या सर्व गोष्टीपासून दूर आहे. आम्ही आपल्या आई बापाच्या कधी आज्ञा पाळत नाही. आम्ही जगातल्या लोकांच्या आज्ञा पाळत आहोत, जगातल्या गोष्टीच्या मागे चालत आहोत. म्हणून आजच्या तरुण पिढीला आशीर्वाद मिळत नाही, त्यांचं जीवन आशीर्वादित नाही, कारण ते देवापासून, देवाच्या वचनापासून दूर आहेत. आज या सकाळच्या समय तुम्हाला देवाचं वचन स्पष्टपणे आहे की तुम्ही आपल्या आईबापाच्या व देवाच्या अधीन तुम्ही राहा, त्याच्या आज्ञा पाळा, देवाच्या वचनाप्रमाणे चाला. तेव्हाच देवबाप तुम्हाला आशीर्वादित करणार, तेव्हाच देवबाप तुम्हाला दर्शन देणार आहे. ज्या लेकराने आज्ञा पाळली नाही तो येसाव. त्याचं जीवन जर बघितलं अतिशय भटकणारं होतं, देवापासून दूर असा व्यक्ती होता. परंतु याकोब हा देवाच्या इच्छेनुसार चालणारा व्यक्ती होता. म्हणून परमेश्वराने त्याला बहुगुणित केलेला आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून तो त्या ठिकाणी जागा झाल्यानंतर 17व्या वचनामध्ये म्हणतो की तो भयभीत होऊन म्हणाला, हे किती भयप्रद स्थळ आहे, हे प्रत्यक्ष देवाचे घर आहे व स्वर्गाचे दार आहे. आणि मग त्या ठिकाणचं नाव त्याने काय केलेलं आहे, बेथेल असं ठेवलेलं आहे, म्हणजे देवाचं घर. आणि मग त्याने देवाच्या बरोबर त्या ठिकाणी बघा तो म्हणतो, याकोबाने असा नवस केला की देव मजबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तीच माझे संरक्षण करील आणि मला खावायस अन्न व ल्यावायस वस्त्र देईल आणि मी आपल्या पितृगृही सुखरूप परत येईल. तर परमेश्वर माझा देव होईल आणि जो धोंडा मी स्मारक स्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करेन. पहा, या ठिकाणी याकोबाने लगेच देवाला नवस केलेला आम्हाला दिसत आहे. आज या सर्व गोष्टींचा अभाव आमच्या जीवनामध्ये आहे. आम्ही नवस करतो देवाला पण कधी पाळत नाही. आम्ही देवाला वचन देतो पण कधी आम्ही त्याचा स्वीकार करत नाही. त्या वचनाप्रमाणे आम्ही आमचं जीवन जगत नाही आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये असंख्य संकट येतात प्रियांनो, आणि देवबाप आम्हाला आशीर्वादित करत नाही. आता ह्या गोष्टीबद्दल जर बोललो तर खूप वेळ आमच्याकडे वेळेचा अभाव आहे. तर देवबाप जेव्हा आम्ही नवस करतो तो आम्ही पूर्णपणे तंतोतंत पाळला पाहिजे, आमचा शब्द पाळला पाहिजे आणि देवबाप त्याच्याद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करत असतो. मग आमचं वाईट झालं तरी तो नवस आम्ही पाळला पाहिजे, कारण तो शब्द आम्ही जो स्वर्ग आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जिवंत देव स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे त्याला आम्ही नवस केलेला आहे. कोणा माणसाला केला नाही, कोणत्या पशुला केला नाही, कोणत्या दगडाला केला नाही, कोणत्या झाडाला केला नाही किंवा निसर्गाला केला नाही, तर ज्याने हे सर्व निर्माण केलेलं आहे तो देव स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे, त्या देवाला आम्ही नवस केलेला आहे. तो पाळत असताना आमचं आईच झालं तरी चालेल, पण ते वचन आणि तो नवस आम्ही पाळला पाहिजे. प्रियांनो,
आजचं वचन आमच्यापर्यंत स्पष्ट आलेलं आहे आणि त्या वचनाप्रमाणे वागण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्रियांनो, आज सहभागितेचा दिवस आहे, तर प्रियांनो शक्यतो देवाच्या मंदिरामध्ये जा आणि त्याच्या दासाकडून देवाचं वचन ऐका, प्रार्थना करा, सहभागिता घ्या आणि त्याच्याद्वारे तुमचं आणि तुमचा परिवार, तुमचा देश, तुमचे लोक, तुमचे नातेवाईक आशीर्वादित हो. देवबाप या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आमेन. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. पुन्हा एकदा तुझ्या वचनातून बोलण्यासाठी तुम्हाला शक्ती दिली, सामर्थ्य दिलं, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, जे लोक गंभीर समस्येमध्ये आहे, त्या सर्व गंभीर समस्येमधून त्यांचे सुटका तू कर आणि तू त्यांच्या संगती राहा. त्यांच्या जीवनातील निराशा काढून टाक, त्यांच्या जीवनातील सर्व आजार काढून टाक, दुष्टाने लावलेले सर्व बंधनं, सर्व हे तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. सर्व सैतानी बंधनं नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाक. प्रभू, त्यांच्या प्रत्येकाचं जीवन तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हो पित्या परमेश्वरा, या सकाळच्या वेळी प्रत्येकाचा ताबा तू घे. आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर. प्रत्येक दास दासीला तुझ्या वचनातून बोलण्यासाठी तू शक्ती दे, सामर्थ्य दे आणि आजचा दिवस सर्वांचा तू आशीर्वादित कर. सर्वांच्या सहभागिता तू आशीर्वादित कर, प्रार्थना तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रिय प्रभू, आजच्या दिवसामध्ये होणारे सर्व प्रवास, सर्व कामकाज प्रिय प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. हे वचन जे कोणी ऐकतील, शेअर करतील, सबस्क्राईब करतील, त्या प्रत्येक व्यक्तीला, त्या प्रत्येक परिवाराला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. त्यांच्या जीवनामध्ये तुझी शांती उतरू दे, त्यांच्या जीवनामध्ये तुझे आशीर्वाद उतरू दे, त्यांच्या जीवनामध्ये तुझ्या आज्ञा उतरू दे, त्यांच्या जीवनामध्ये तुझे पवित्र दान उतरू दे आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू देवा. प्रभू, आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणतो आहे. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर 97-30-30-16-68 या क्रमांकावरती संपर्क करा, म्हणजे आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करू. देवा आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन, 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 आमेन.